बघ असं इकडनं ती धूळ सगळी खेचली जाते आणि इथे येते. तर इव्हिनिंग रुटीन सुरू आहे आणि अंकिताचं थोडंसं क्लिनिंग सुरू आहे. खिडकीच्या ज्या फटी असतात त्यात थोडीशी धूळ झाली होती आणि हँडी व्हॅक्यूम क्लिनरने ती ते क्लीन करते. तिने जो क्लिनिंगचा ब्लॉग टाकला होता, फार आमच्या ब्लॉगिंगच्या सुरुवातीला टाकला होता, तेव्हा तिने तो हँडी व्हॅक्यूम क्लिनर यूज केला होता आणि तो ब्लॉगमध्ये सगळ्यांना दिसला होता. तेव्हा सगळ्यांनी विचारलं होतं की हा कुठला व्हॅक्यूम क्लिनर आहे, त्याचं नाव काय, त्याचं प्राईस काय. तेव्हासुद्धा आम्ही सगळे डिटेल्स प्रोव्हाइड केले होते कॉमेंट सेक्शनमध्ये आणि आत्तासुद्धा आम्ही त्याचा रिव्ह्यू दिलेला आहे. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो इव्हिनिंग रुटीन सुरू आहे आणि जसं पुष्करने सांगितलं त्याप्रमाणे आज मी थोडीशी ही खिडकी या व्हॅक्यूम क्लिनरने क्लीन करून घेतेय. याने क्लीन करते जरा. हा ब्रश आहे ना, हा याला लावायचा. आपण हा कारसाठी आणला होता ना? कारसाठी. तो काही कधी वापरलाच नाही कारमध्ये. नाही, पण व्हेरी युजफुल आहे ना. हो. हे बघ याच्यात टाकलं आता, असं हे पूर्ण फिरवायचं. हे बघ हे सगळं क्लीन झालं बघ. हे बघ ना, दिसतंय सगळं क्लीन झालं ग. कारण कोपऱ्यात आपल्याला हात नाही ना घालता येत. हे बघ केवढी कोपऱ्यात धूळ आहे बघ. पण ती ब्रशलाच लागली, ह्याच्यात कुठे? हे जाईल ना, ह्याच्यातनं जाते ती आतमध्ये, इथे पडते. हे काढलं ना, हे ओपन केलं की हे बाहेर काढायचं. हे बघ. क्या बात आहे. सॉरी रे. मग आणि क्लीन बघ किती होतं. पूर्ण क्लीन झालं ग. मग आज म्हणूनच ते सगळे विचारत होते तेव्हा, कारण तेव्हा पण असंच झालेलं. पूर्ण क्लीन होतं त्याने ना, बरं पडतं. आणि तुम्ही बघू शकता इथे पूर्ण जळमट आणि धूळ इथे या ब्रशने काढलेली आहे. थोडस खिडकी प्रकार साफ करायला ना असंच काहीतरी लागतं. हे बघ ना, हे बघ सगळं क्लीन पूर्ण क्लीन झालं मस्तच. आणि इथे ही हा ब्रश आहे ना, हा प्रॉपर आपण हो पाण्याने धुवू शकतो हा व्यवस्थित. त्या खिडकीच्या वगैरे फटी असतात आपल्या इथे, जिथे आपल्याला क्लीन नीट करता येत नाही, इझिली आपण नाही करू शकत. एरिया ऍक्सेसिबल नसतो आपल्याला इझिली, त्या एरियामध्ये आपल्याला ह्या व्हॅक्यूम क्लिनरचा बराच फायदा होतो. एकदम जे कोपरा प्रकार असतो ना, म्हणजे इव्हन मी आणि आई आमच्या ज्या ट्रॉलीज आहेत त्याचा जो कोपऱ्यातला भाग असतो तिथे सुद्धा हा व्हॅक्यूम क्लिनर फिरवतो, एकदम क्लीन होऊन जातो. सो व्हेरी युजफुल आहे. हँडी व्हॅक्यूम क्लिनर असं सर्च केलं तर तुम्हाला मिळेल तो. आणि चार्ज करू शकतो ना का? सेल वर आहे हा? नाही चार्ज आहे बघ, इथे पोर्ट आहे. तर तुम्ही बघू शकता, चार्ज सुद्धा करू शकता तुम्ही. पण आज अचानक कसं काय एकदम व्हॅक्यूम क्लिनर क्लिनिंग आज? हे नव्हतेच करणार. मग ही काच बघ, धब्बे बघ किती आहेत. अरे हा, कसं काय हे कसे काय आले काय माहिती, लक्षात नाही आलं. हो, तर ती पुसायची ऍक्च्युली. त्याच्यात लक्षात आलं मला की हे पण करून घ्यायला पाहिजे. हे राहूचा फुटबॉल असणार. एक्झॅक्टली, खेळतो आपण सुद्धा कधीतरी टेरेस मध्ये जातो, पटकन हात ठेवतो त्याने ते बसतात. तुझ्या हे लक्षात आलं का? मग मी ही उघडली, बघितलं तर इथे सगळी घाण. म्हटलं चला आधी हे काढून घेते आणि मग ती पुसते, म्हणजे आज पूर्ण खिडकीत साफ होऊन जाईल. आणि फायनली आता काच क्लिनिंग, म्हणजे धब्बे झाले. जे मेन काम होतं ऍक्च्युली, या कामातनं ते काम निघालं. हो ना, काहीच डोक्यात नाही माझ्या. म्हटलं राहू नाहीये तर पटकन पुसून घेऊ. तेच म्हटलं, एकदम संध्याकाळी कसं काय तू आता क्लिनिंग करायला लागलीस? जास्तच दिसायला लागले धब्बे आज. खूप दिसायला लागले, म्हणून म्हटलं एक फक्त असा हात फिरवते जेणेकरून ते धब्बे जातील. परवाच क्लीन केलंस आणि ऍक्च्युली तू परत येतील ते आता. कारण धूळ एक तर सतत येते आणि राहूचं खेळणं सुरू असतं आपल्या, तरी आपण ते स्पंजचे बॉल देतो. हो, पण नाही, त्याने जास्त होतं ना, धब्बे दिसतात. स्पंज बॉलने जास्त दिसतात. राजगिरा लाडू देतेस ना? देते. दूध आणि राजगिरा लाडू. हो देते. आज आषाढी एकादशी आहे. सो दुपारी आम्ही छान साबुदाण्याची खिचडी, उपासाची उकडून बटाट्याची भाजी, आईने काल फ्रुट्स आणली होती ती. सो असा आमचा आज दुपारचा मेन्यू होता. मग आता पुष्कर म्हणाला भूक लागली, सो म्हटलं राजगिरा लाडू खाऊया. सो आता मस्त आम्ही राजगिरा लाडू खाऊन घेतो आधी. आणि हो, राहूचा एक वारकरी गेटअप मधला फोटो आज आम्ही कम्युनिटी पोस्ट वरती अपलोड केला होता. सो राहूच्या शाळेमध्ये आषाढी एकादशी साजरी करणार होते तेव्हा खरं तर तो गेटअप केलेला आणि त्यावरती तुम्ही भरपूर कमेंट्स केल्यात, लाईक केलंय, त्यासाठी सगळ्यांना थँक्यू सो मच. आणि नंतर पुढची कामं आहेतच. आज डिनरला सिंपल आज मस्त आम्ही फ्रूट सॅलेड करणार आहोत. आहे का? पण एकच ऍपल उरलाय, राहूने खाल्लं ना. आई येताना घेऊन येते. अच्छा, आई घेऊन येताना घेऊन येते सगळं. गीता, पाऊस आला, कपडे. अरे ऑलरेडी गेली असता.
अरे दिवसभर नव्हता म्हणून आज Solid आला stand आता इथं परत. होतं. बघ तेवढा आलाय. वेदर अपडेट दिवसभर पाऊस नव्हता आणि आता पाऊस आलेला आहे आमच्या इथे. मस्त दिसतोय आमच्या टेरेसमधून. आणि आता हे लोक अडकणार आहेत मालू मावशीकडे, हो, कारण काहीच नाही घेऊन गेले. छत्र्या पण इथेच आहेत. छत्र्या पण इथेच आहेत आणि बघूया आता ते कसे येत आहेत. थांबतील मला वाटतं थोडा वेळ तिथे. हां. पाऊस जरा कमी झाला की येत. मी म्हटलं अंकिता कुठे गेली, म्हटलं इथे शोधायला आलो तुला, म्हटलं पाऊस आला. अरे मी भांडी लावत होते आणि अचानक त्या आपल्या एसीचं युनिट आहे ना, त्याच्यावर टपटप आवाज आला. म्हटलं पाऊस तर पडत नाहीये, हो. बघते तर जोरात पाऊस आला. अंकिताचं भांडी लावणं सुरू आहे आता, इव्हिनिंग रुटीन. येस, आज आणि थोडंसं कसं आहे की आषाढी एकादशी असल्यामुळे लगेचच जेवण असं काही बनवायचं नाहीये. जसं मी म्हंटल की फ्रूट सॅलड बनवणार आहोत. स्वयंपाक Yes, आता आशाताई स्वयंपाक. परत ओरडतील, अंकिता जेवण नाही स्वयंपाक म्हणायचं. सॉरी स्वयंपाक. सो तो काही नाहीये, फ्रूट सॅलड बनवायचं आहे, थोडीशी खिचडी आहे आणि उपासाच्या बटाट्याच्या काचऱ्या सुद्धा आहेत. सो एवढं सिम्पल आहे. तर म्हटलं बाकीची कामं करून घेऊया. त्यात पाऊस आला, ते कपडे सुद्धा इथे घेऊन आले. आता पटापट भांडी लावून घेते. ओके, आले वाटतं. आले. राहू आलेला आहे आणि राहू पूर्ण भिजलेला आहे. आणि छत्री नाही नेली तुम्ही, कोणी छत्री नेली होती? हो, मग आम्ही पण सगळ्या दोघं छत्र्या इथेच रिक्षाने आहेत. आलो. हे काय पप्पांनी गॉगल लावलाय संध्याकाळी रात्रीचा आहे, रात्रीचा? नाईट विजन आहे तो. हो, बाईक चालवताना. अच्छा. अरे पडला. गॉगल लावून का हो, चालवते? मी म्हटलं असं काय गॉगल लावून कुठे गेले होते आता संध्याकाळी. अरे काय केलं? थांबलो तो आई. हा पाठव. दोन मी जिंकलो. एकदा कन्नड दादा मी वाईट होतो. आम्ही दोघं जिंकलो. कशात? कन्नड दादा आणि मी. कशात? आणि कॅरम मध्ये. हे नाहीये तेवढा विचार फक्त त्या. आम्ही हा पण- ओला झालाय, हा घामाचा आहे, पूर्ण क्रिकेट. अच्छा, घाम आलाय. मला वाटलं पावसाने भिजलाय. आणि प्राऊ रिक्षेने जा लवकर फ्रेश हो जा. चला फ्रेश हातपाय धू पहिले. ये पटकन हातपाय धू. या. सो आई पप्पा राहू घरी आले. राहूला मस्त फ्रेश केलंय आणि आता आम्ही लागतोय डिनरच्या तयारीला. तर डिनरला फ्रूट सॅलड बरोबर दही ताक साबुदाणा सुद्धा करतोय. त्यासाठी इथे साबुदाणा बाहेर काढून ठेवलाय, मी दही काढले, काकड्या सुद्धा चिरतेय, राजगिरा लाडू तर आहेतच आणि राहूसाठी इथे मी भात लावला होता तो झालाय. फ्रूट सॅलडसाठी दूध तापवून ठेवलेलं ते सुद्धा झालंय. फक्त इथे जरा प्यायचं पाणी उकळायला ठेवलंय. सध्या पावसाळा सुरू आहे. सो आता पटापट फ्रूट सॅलड आणि दही ताक साबुदाणा दोन्ही पटकन करायला घेतो. सो आमचं फ्रूट सॅलड इथे तयार झालंय. एकीकडे इथे काकडी चिरून ठेवली आहे आणि आता आई करते दही ताक साबुदाणा. सो त्याच्यासाठी इथे घेतलाय साबुदाणा, दही, इथे एक मिरची बारीक चिरून घेतली आहे, कोथिंबीर आणि दाण्याचं कूट. काही नाही, हा दही साबुदाणा किंवा ताक साबुदाणा असं आपण त्याला म्हणतो. तो एकदम सोपा आहे. कसं आहे, आपण सारखं तुपाच्या फोडण्या, जिऱ्याची फोडणी, ह्याच्यावरती खिचडी वगैरे सगळंच खात असतो. त्या ह्या प्रकारात आपल्याला कुठलीही फोडणी द्यायची नसते. हा एक कच्चा प्रकार आहे. म्हणजे साबुदाणा आहे तो, हा जो भिजवलेला आहे तो घेतलाय. आता त्याच्यात आपण दही टाकणार आहोत. कसं नाव पडले ना दही ताक दही साबुदाणा. ताक साबुदाणा. आणि माझी आई खूप करायची हा प्रकार. मला पण, म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच मग तो आवडायला आवडायला लागला. लागला. आता त्याच्यात आपण हे दही टाकायचं. आणि इथे आल्यावर मला आईने करून दिल्यावर मला आवडायला अंकिताला पण आवडायला लागला. हे दही घातलंय आपण. याच्यात हिरवी मिरची ऍड करूया. ती थोडीशीच करायची, जास्त तिखट पण नको ना? तिखट नको. कोथिंबीर घातली ही. आता आपण ह्याच्यात थोडं मीठ ऍड करणार आहोत चवीप्रमाणे. साखर ऍड केली. साखर ऍड केली. हे छान सगळं असं मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यात दाण्याचं कूट ऍड करते मी. उपासाला दाण्याचं कूट मॅन्डेटरी आहे. जरा दाबून घ्यायचं हां, तो म्हणजे साबुदाणा. मिक्स करायचं, चांगलं घोटून घ्यायचं असं. पण हे जरा नीट असं एकजीव करून घ्यायचं. फ्री. आता त्यात आपल्याला थोडं दूध ऍड करायचं. झालेला आहे दही ताक झालं. साबुदाणा. एकदम झटकीपण अतिशय टेस्टी लागतो. तुम्ही करून बघा. आज सगळ्यांकडेच वेगवेगळं काहीतरी हो. असेल उपासाचं. तर अशा प्रकारे उपास स्पेशल आज डिनर सगळं तयार झालंय. इथे दही ताक साबुदाणा, फ्रूट सॅलेड, चिरलेली काकडी आणि खोबऱ्याची वडी. हे फ्रूट सॅलेड हा. आहे? कस्टर्ड, फ्रूट कस्टर्ड. फ्रूट कस्टर्ड, फ्रूट सॅलेड मिक्स. अच्छा. आपल्याकडे थोडंसं कस्टर्ड टाईप आवडतं. Fruit custard, हा, हा. कस्टर्ड टाईप. सो तसा केलाय ते.
असेच आमचे डेली व्लॉग्स फॅमिली व्लॉग्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आपण भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये. सी यू अगेन. बाय. झालं. यम्मी दिसतंय एकदम. मस्तच लागतं खाऊन बघूया. वड्यापेक्षा साबुदाण्याच्या. अरे हा, साबुदाणा वडा केला नाही ना. नाही, सकाळी खिचडी केली